आव्हान मिळवण्यासाठी उपस्थित असलेले कोरोना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराजे, आमचे ज्येष्ठ सहकारी डॉक्टर दिलीपराव चव्हाण, हनुमंतराव संजयराव देसाई, नितीन पाटील, डी आर पाटील, नाना सावंत, इतर सर्व व्यासपीठावर आमचे मुख्य समन्वयक ॲडव्होकेट बी.पी. जाधव, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आरपीआय आठवले गट, आरपीआय कवाडे गट, रयत शेतकरी संघटना आणि इतर सर्व मित्र पक्षांचे सन्मान्य पदाधिकारी, व्यासपीठावरचे महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी, सर्व आजी माजी पदाधिकारी, गावागावातून आलेले सर्व कार्यकर्ते, सर्व कोर कमिटीचे, तालुका कोर कमिटी, पंचायत समिती, घरातली कोर कमिटी याचे सर्व सदस्य, गटप्रमुख यंत्रणेचे सर्व सदस्य, बूथ स्तरावरती काम करणारे आपले सर्व कार्यकर्ते, जमलेले माझ्या माता भगिनी, सर्व जमलेले माझे तरुण युवा सहकारी, सन्माननीय बंधू आणि भगिनी, वास्तविक पाहता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 23 तारखेला निकाल लागला आणि त्याच दिवशी रात्री सर्वच नवीन आमदारांना आपापल्या पक्षाच्या नेतृत्वाने या ठिकाणी मुंबईला बोलवलं. मी 24 तारखेला गेलो. पक्षाची बैठक होती. पक्षाच्या बैठकीमध्ये सर्व आमदारांनी विधिमंडळ गटाचे नेते म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेबांची निवड केली. त्याच्या प्रक्रिया विधिमंडळाच्या नियमाने कायद्याच्या करायच्या असतात त्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण आपण करत होतो. थोडस राजकीय वातावरण, महायुतीला बहुमत, पूर्ण बहुमत मिळालं होतं आणि सरकार स्थापन करण्याच्या संदर्भातल्या चर्चा त्या राज्यस्तरावरती या ठिकाणी सुरू होत्या. एकदा मी प्रयत्न केला माननीय मुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे साहेबांकडे की 2 दिवस मी मतदारसंघात जाऊन येऊ का, पण मला त्यावेळी थांबायला सांगितलं मुंबईमध्ये आणि रविवारी आहे त्याला साक्षीदार. एक दिवस अचानक मला बोलवले म्हणून साहेबांच्या बरोबर दिल्लीच्या नेतृत्वाबरोबर चर्चा करायसाठी आम्हाला जावं लागलं दिल्लीला. तिकडून आलो, सरकार स्थापन झालं की लगेच आमदारांचा शपथविधी होता. काल आमदारांचा शपथविधी झाला आणि साहेबांना विचारलं की जर 1 दिवस आभार मिळावा, अजून 15 दिवस झाले, 1 दिवसासाठी मतदारसंघामध्ये मी जाऊन येतो, कारण उद्या आता अध्यक्षांची निवड विधिमंडळामध्ये आहे. त्यामुळे मी आलो, आभार मिळावा एवढ्यासाठी घेतला की आता सगळ्या वक्त्यांनी सांगितलं की एका वेगळ्या वर्गावरती काल झालेली आपल्या मतदारसंघाची विधानसभेची निवडणूक आली. एका बाजूला 14 ते 19, 19 ते 24 या 10 वर्षात आपण केलेली विकासाची कामं घेऊन लोकांच्या पुढे गेलो होतो आणि दुसऱ्या बाजूला केवळ आणि केवळ माझ्यावरती, देसाई गटावरती टीका करून हे वातावरण कलुषित करून या निवडणुकीला कुठं संघर्षाचं वळण लागतंय का, अशा पद्धतीचा प्रयत्न आमच्या समोरच्या विरोधकांच्याकडनं चालू होता. सुरुवातीला जर तुम्ही पाहिलं असेल तर सोशल मीडियावरती एवढ्या खालच्या तळाला जाऊन टीका झाल्या, सोशल मीडियावरती लोक कसं पोस्ट टाकायला गेल्या. पण मी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं की निवडणूक आपल्या हातामध्ये आहे आणि आपल्याला तसं वेळ वाटलं काय करून आपल्या हातात असताना निवडणूक आपल्याला सोडायची नाही. त्याला काय म्हणायचं ते म्हणूया. निवडणुकीच्या मतपेटीतनं आपण त्याला उत्तर देऊ. हे वेळोवेळी गावागावामध्ये आलो त्यावेळी मी सांगितलं होतं आणि तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल तर बघा, कालच्या निवडणुकीत, आता झालेल्या निवडणुकीची सांगता सभा आपल्या मल्हारपेठ विभागापुरती आपण मल्हारपेठला घेतली आणि त्या सभेमध्ये मी एक विनंती केली, एक आव्हान केलं. याच्या अगोदर सतत म्हणायचे की यात्रेतल्या कोणाला शिवाय देसाई गटाच्या कपाळाला गुलाल निवडणुकीत
आपल्यावरती टीका करायची, जुने पेपर काढून बघा तुम्ही, माझ्या लक्षात आहे ते. आणि आपण एका 2004 साली परिवर्तन केलं, बदल केला, आमदार आपण झालो 6,000 मतांनी, 9ला पडलो 500 मतांनी, 14ला निवडून आलो 18,000 मतांनी, 19ला निवडून आलो 15,000 मतांनी. आपण जर बघितलं, आपण ज्या मताधिक्याने निवडून आलो ते मताधिक्य 10,000, 14,000, 15,000 आहे. माझा पराभव झाला एकदा 736 मतांनी, एकदा 580 मतांनी, एकदा 2,000 मतांनी. पण आपल्या सगळ्यांच्या पराभव जिवारी कुठला लागला होता तर केवळ हा देसाई गट जिवंत ठेवण्यासाठी. कीर्तन महासाहेबांना केलं, आपण विधानसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीला उभं केलं आणि त्यावेळी 22,500 मतांनी आपला पराभव झाला. आणि म्हणून मी बाजारपेठच्या सभेत म्हटलं की त्या पराभवाचं व्याजासह उत्तर काढायची वेळ या निवडणुकीला. मी नतमस्तक आहे या 261 पाटण विधानसभा मतदारसंघातल्या माझ्या तमाम मतदार बंधू भगिनींच्या समोर की आपण खऱ्या अर्थानं ते सत्यात करून दाखवू. वर्तमानपत्रवाले म्हणायचे पाटीलची निवडणूक काटावर आहे, चॅनेलवाले यायचे सर्वे करायला, ते सुद्धा म्हणायचे पाटणची निवडणूक काटावर आहे. पाटणची निवडणूक देसाई गटाच्या निष्ठावान स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी जर हातात घेतली तर 35,000 हे लोकशाही मार्गानं कालच्या विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल आपल्या ठिकाणी आपण दाखवलेला आहे. डीपी जाधवांच्या मताशी मी 100% सहमत आहे. डीपी जाधव म्हणजे हा एक सोपस्कार झाला आभार मिळाव्याचा. विजय उत्सव आणि विजय उत्सवाची सभा नुसती सभा का त्याच्यानंतरचा कार्यक्रम त्याच्यावर मतदान घ्यावं ते आपल्याला आपण करतोच दरवेळी. जेव्हा दिवस चुकला आचारसंहिता असल्यामुळे, त्याच्यामुळे 2 वाढदिवस आपण मंत्री असताना बरोबर केली. त्यामुळे ते विजय उत्सव करून कार्यक्रम करून त्याच्याबद्दल दुमत नाही. पण सत्ता आपल्या डोक्यात जाऊ द्यायची नाही. मी तुम्हाला नेहमी सांगतो, मी आमदार झालो तरी तसाच आहे, राज्यमंत्री झालो तरी तसाच आहे, मंत्री झालो तरी तसाच आहे. त्यामुळे माझ्या वागण्यात, बोलण्यात, राहणीमानात, काम करण्याच्या पद्धतीत मी माझ्यात बदल केला नाही. माझी कार्यकर्त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा सत्तेची हवा डोक्यात जाऊ देत उपयोगाची नाही. आपल्याला जर काम करायचे ते लोकांना जे आपण वचन दिले, आश्वासन दिलाय, जो शब्द दिलाय या निवडणुकीत तो पूर्ण करण्यासाठी करायचे. आणि आता उद्दिष्ट इथनं पुढचं आपलं असलं पाहिजे की जसं एवढ्या मताधिक्याला आपण विधानसभेचा विजय मिळवला तसा प्रचंड बहुमतानं पंचायत समिती हे कधी करतात या ठिकाणी आपल्याला करायचे. लोकांना अशक्य वाटत होतं. दादा तो बसलाय बघायचं, त्याला उमेदवारी दिली तर ते त्याला वाटलं नाही पडायसाठी मला उभा करते, त्याला उमेदवारी दिली त्याला वाटलं मला पडायसाठी उभा करते. बाळू आहे बाळूला ही अशी गोळा करून करून आपण पॅनल वगैरे मार्केटला ह्याला वाटलं तर ते पडायचं म्हणून आपले साहेब आम्हाला उभा करतो. मी त्याला सांगत होतो, मी सांगतो त्या पद्धतीने जाऊया. 100% म्हणलं आपल्याला ह्याच्यामध्ये यश मिळणार आहे. किती फरक होता, ग्रामपंचायत सीटा आल्या असत्या, सोसायटीचा फरक मोठा होता. पण देसाई गटाचा मी मगाशी जे म्हटलं आहे, देसाई गटाचा निष्ठावान कार्यकर्ता जर एकदा ईर्षेला पेटला, जिद्दीला पेटला तर एवढी 40 वर्षाची मार्केट कमिटीची सत्ता सुद्धा आपण त्या वाड्यात तिथून सामान्य माणसाच्या दारात, बाळासाहेब आंबेडकरांच्या दारात, विलास गोडंबलेच्या दारात, दादा जाधवाच्या दारात शेतकऱ्याची पोरं आहेत. ही काय मोठी बागायतदाराची शेठ सावलीची पोरं नाही. गोर गरिबाच्या शेतकऱ्याच्या सामान्य कुटुंबातल्या माणसाला तिथं स्थान देण्याचं काम हे त्या निमित्तानं आपण केलं. म्हणून मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे, या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये
आपण प्रचार झाला. आता मला सांगा, मी नमको मी का आलो? काल काय अधिकाऱ्यांची बैठक संध्याकाळी घेतली होती आपल्या मतदारसंघातल्या कामांची. मला अधिकाऱ्यांनी एक वर्तमानपत्रातली बातमी दाखवली. जो प्रकार निवडणुकीनंतर आपण येताना पाटणच्या वाड्यासमोर झाला, आता आपला उत्साह होता, आपल्या लोकांनी काही कोणाची भूमी काढली नाही, पण समोरच्या बाजूला जी लोक होती ती जाणीवपूर्वक आपल्या कार्यकर्त्याला जिंकायचं, हिरवायचं, म्हणजे गेल्या तुम्ही टाळून ज्याला म्हणतो आपण, तशा पद्धतीचं त्यांचं वागणं होतं. मी स्वतः खाली आलो, रविराजे आले, यंदाला आले, सगळ्या लोकांना अक्षरशः ढकलून आपण तिथं बाहेर काढलं. त्याला काय प्रसंग तिथे निर्माण झाला असता. आणि उलट पेपरमध्ये म्हणतात की देसाईगड सत्तेचा दुरुपयोग करतोय आणि देसाईगड पोलिसांना पुढं करून आमच्यावरती अन्याय करतोय. याच पातळीवरती आम्ही सुद्धा अनेक विधानसभेचे निकाल मला खाली घालून आम्ही आलो ना शांतपणाने. आम्ही पराभव पचवले, आम्ही जेवढे मजबूत तेवढे जास्त होतो, पण आमचा पराभव झाला. आम्ही स्वीकारला, खाली घालून आम्ही त्याच रस्त्याने आलो होतो. तुमचा पराभव झाला होता, जो पाण्याच्या आत बसायचं ना पराभव सुद्धा पचवायला ज्याला म्हणतो ना आपण मोठं कार्य म्हणून लागतं. मी सारखा विचार करतो मुंबईतलं, म्हणलं 2009 असाच मी 580 मताला पडलो आणि तात्यापुरे बिसे आम्ही दोघं म्हणलं चला आपण आता आभार दौरा सुरू करू, गावागावात जाऊन लोकांना भेटूया. मला वाटलं आतापर्यंत सगळं आपण कॉपी केलं समोरच्या बाजूला. आभार दौरा तुम्हाला सुरू केलाय तर काय माहिती घ्या म्हणजे नाही आभार दौऱ्यात कुठे गेलेच नाही. म्हणजे कोणाला एकच फक्त म्हणजे लोक भेटायला आले तेवढ्याला भेटले फक्त राम मंदिर मध्ये दुसऱ्या दिवशी, आणि त्याच्यानंतर लोकांचं गेलं नाही. निवडणूक ते निवडणूक मी जे प्रचारामध्ये सांगत होतो, ह्या निवडणुकीला यायचं, पडले की पुन्हा 5 वर्षाला कुठल्या निवडणुकीला यायचं. लोकांना 24/7 समोर दिसणारा नेता लागतो, 24/7 लोकांच्यासाठी काम करणारा नेता लागतो. आज एवढ्या धावपळीत सुद्धा काल मी शपथविधी माझा 11:30 दरम्यान झाला विधानसभेतला. माननीय शिंदे साहेबांची परवानगी घेतली, तिथनंच मी त्याला सांगितलं विकास कामाच्या आढाव्याची आदल्या दिवशी आज बैठक लावा, उद्या सकाळी मेळावा लावा आणि लगेच आता हा मेळावा संपून मला या ठिकाणी पुरा उद्याच्या अध्यक्ष निवडीच्यासाठी आणि बाकीच्या ज्या विधिमंडळाच्या प्रक्रिया त्या पूर्ण करण्यासाठी परत या ठिकाणी मुंबईला जायचं. वेळ मिळाला किंवा वेळ काढला आपण की आपल्या लोकांनी एवढं कष्ट केले, एवढी मेहनत घेतली, एक आपल्याला शब्द झेलायचं काम तालुक्यातल्या सर्वसामान्य मतदारांनी या ठिकाणी केलं. त्याच्या प्रतिभावर नतमस्तक आपण झालं पाहिजे. याच एका प्रामाणिक हेतून या ठिकाणी आजचा आभार मेळावा या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. विकास कामं करायला मी तर कधी पडलोच नाही. तुम्ही सगळ्यांनी पाहिले जी कामं मागितली, लोकांनी मागितली, गावांनी मागितली, वाड्या वस्त्यांनी मागितली, तिथे कामं त्या गावात वारी वस्ती देण्याचं काम आपण केलं. इथून पुढे सुद्धा ती प्रक्रिया सलग अशीच कायम पुढं चालू राहणार आहे. मी निवडणुकीमध्ये जे सांगितलं होतं की आपला 261 पाटण विधानसभा मतदारसंघ सातारा जिल्ह्यातला नंबर 1 चा विकासाच्या कामाचा मतदारसंघ येणाऱ्या 5 वर्षामध्ये निश्चितपणाने माननीय शिंदे साहेबांच्या, माननीय फडणवीस साहेबांच्या, माननीय अजितदादांच्या या तिघांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे आपण सगळेजण मिळून करूया एवढाच विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. महायुतीमधल्या माझ्या सर्व सहकारी मित्र पक्षांनी मनापासून आड पडदा न ठेवता, पोटाते असं न ठेवता शुद्ध अंतःकरणानं प्रामाणिकपणे सगळ्यांनी काम केलं आणि सगळ्यांच्या कामाचा परिमाण म्हणूनच एवढा मोठा विजय आपल्याला मिळवता आला. हा मिळालेला विजय पाटण तालुक्यातल्या जनतेच्या चरणी स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब, स्वर्गीय शिवाजीराव देसाई साहेब, आदरणीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या चरणाची अर्पण करतो. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जागेवर कुठे उठू नका.
एक 5 मिनिटं पुढे उठू नका.